नमस्कार मैत्रिणींनो. मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याची चाहूल देखील लागलेली आहे. उन्हाळ्यात आपल्याला सतत काहीतरी थंड प्यावंसं वाटतं, पण प्रत्येक वेळी लिंबू कापणे, पिळणे आणि साखर विरघळणे खूप वेळखाऊ काम असतं आणि उन्हाळ्यात लिंब देखील खूप महाग होतात. म्हणूनच मी आज तुम्हाला असंच एक सिक्रेट सिरप सांगणार आहे, जे तुम्ही एकदा बनवून ठेवलं की वर्षभर खराब होणार नाही. तसेच बाजारातल्या कोल्ड्रिंकला हा एक उत्तम पर्याय आहे. तर चला मग आज आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे सर्वप्रथम 1.5 किलो हे लिंब घेतलेले, छान पिवळसर पूर्ण पिकलेली लिंब घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे. कुठल्याही प्रकारचं पाणी याला राहता कामा नये, कारण की ह्या सिरपमध्ये आपला कुठल्याही पाण्याचा अंश हा आहे नाही, त्यामुळे जास्तीत जास्त टिकणारं आपलं असं सिरप बनणार आहे. आता मी इथे सगळे लिंब हे मधातनं कापून घेणार आहे आणि लिंब निवडताना ना शक्यतो ताजे आणि कागदी लिंबू घ्या. कागदी लिंबू म्हणजे ज्याची साल पातळ असते व जे लिंबू रसाळ असते, तर त्याला कागदी लिंबू असे म्हणतात. तर इथे अशा प्रकारे आपण सर्व लिंब हे कापून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपण ह्या सगळ्या लिंबाचा रस हा काढून घेणार आहोत. लिंबाचा रस निघाल्यानंतर आपण जी सालं उरणार आहेत ना, त्याचं लिंबाचं क्रशचं लोणचं करणार आहे. म्हणजे 1 लिंबू आणि 2 रेसिपी असं इथे तयार होणार आहे. तर सुरुवातीला आपण सिरपच करणार आहोत. तर बघा, आता लिंबाचा रस हा निघालेला आहे. तो आपण छान गाळणीने गाळून घ्यायचा आहे. गाळल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये काही बिया वगैरे असेल किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आता गाळल्यानंतर 1 बाऊल हा रस आपण ह्या पातेल्यामध्ये टाकला. तर आता आपल्याला साखरेचं प्रमाण बघायचं आहे. 1 बाऊल जर लिंबाचा रस असेल तर त्याच्यात तिप्पट म्हणजे 3 बाऊल हे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर आता साखर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि एक रात्रभर ठेवायचं. आता पुढील महत्त्वाची स्टेप म्हणजे हा गंज सतत 2 ते 3 दिवस हा उन्हात ठेवायचं आणि दुपारच्या वेळेस यातलं सिरप हे मधामधात हे हलवत राहायचं, म्हणजे त्यातली जी साखर आहे ही गरमीमुळे विरघळेल. तुम्ही बघू शकता, मी सतत 2 ते 3 दिवस हा गंज उन्हात ठेवल्यानंतर जवळपास 70 ते 80% साखर ही विरघळलेली आहे. आता यामध्ये जी थोडीफार साखर उरलेली आहे ती विरघळण्यासाठी आपण काय करणार आहे, तर गंज फक्त गरम करून घेणार आहे गॅसवर ठेवून. गंज गरम झाल्यामुळे उरलेली सगळी साखर ही मेल्ट होऊन जाईल. तर इथे आपलं आता हे सिरप हे वर्षभर टिकण्यासाठी तयार झालेलं आहे. घरी पाहुणे आले की फक्त 2 चमचे सिरप एका ग्लासमध्ये घ्यायचं, थोडं पाणी आणि बर्फ घालायचा, वरतून मीठ घालायचं आणि आवडत असल्यास जिरेपूड घालायचं आणि मिक्स करायचं. तर झालं मग इथे तुमचे हे झटपट लिंबू सरबत तयार. हे सिरप स्वच्छ आणि कोरड्या बाटलीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये किंवा बाहेरही ठेवू शकतो आणि हे बाहेर ठेवलं तरी खराब होत नाही, कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश हा नाही आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही लिंबू सिरपची रेसिपी? आवडल्यास माझ्या प्रीतीज फूड अँड लाईफस्टाईल व्लॉग या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.